त्यांना माझ्या रूपात मिळालं आणि अनफिट उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी नाकारला. गिरीश महाजन स्वतः एकनाथ शिंदे यांचा शब्द तुम्ही खाली पाडला असं बोलण्यात आलं. नाही, मी माझा प्रचार थांबवला होता. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन घरातून बसलो. माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतशः आभारी. निकाल लागल्यानंतर गिरीश महाजन किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं नाही, माझं फोनच माझ्याकडे नाही. आतमध्ये इकडे मोबाईल नसल्यामुळे माझं कोणाशी बोलणं नाही झालं. नरेंद्र दराडे असं म्हणतायत की विश्वासघात सगळे नेते सारखेच आहेत, सगळे खोटारडे आहेत. त्याचं उत्तर तेच देते. बरं, पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा तुम्ही जोरात सुरू केली होती. असं म्हटलं जातं की आधीच तुम्ही सगळ्या नगरसेवकांपर्यंत पोहोचला होता आणि त्याच्यामुळे इतर उमेदवारांना काही संधीच नाही मिळाली. मी फॉर्म भरण्याच्या पूर्वीच माझी प्रचार फेरी झाली होती. फॉर्म भरण्याच्या पूर्वी जागा वाटपाच्या अगोदर आपण प्रत्येक गणेश भाऊ गीतेंसाठी ही प्रचार फेरी आम्ही अवलंबली होती आणि जागा महायुतीमध्ये भाजपाला मिळावी आणि त्या रूपात गणेश गीतेंना त्या ठिकाणी उमेदवारी अपेक्षित होती. पण 31 मेला जागा वाटपाची जागा शिवसेनेला गेली आणि नरेंद्र दराडे निष्क्रिय उमेदवार लोकांनी त्या ठिकाणी नापसंती आज त्यांना त्या ठिकाणी घोषित केलं आहे. त्यांनाच ती उमेदवारी परत दिल्याने त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचा मला रेटा होता की गणेश भाऊ त्या ठिकाणी पक्षाच्या विरुद्ध जाणार नाही. पण गोकुळ भाऊ त्या ठिकाणी तुम्ही ही भूमिका पार पाडली पाहिजे. 1 जूनला आपण माहीत आहे, आपणच माझी बाईट त्या ठिकाणी पहिल्यांदा घेतली होती आणि मी आपल्याला त्या दिवशी पण सांगितलं होतं की मला मतदारांचा त्या ठिकाणी विश्वास माझ्यावर दिसतो आणि म्हणून ती निवडणूक गोकुळ भाऊ उदय सामंत यांनी विशेष भाजपत मी माझ्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली, एक महिने लढवून हिमकून दिली मला. मी त्यांना विचारलं आपण मुंबईला जाणारच होता. मी आज पहिल्यांदा घरी जाणार माझ्या आई वडिलांच्या आशीर्वाद. नाही, पण आपल्याला उदय सामंत विमान पाठवलेलं आहे. मला काही कल्पना नाही त्याची. तुम्हाला माहित असेल तर मला एकनाथ शिंदेंना भेटायला जाणार आहे. नाही, विमान पाठवलेलं कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही. पण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. गोकुळ गीतेचं असलं तर गोकुळ गीते नावाची व्यक्ती माझे असंख्य कार्यकर्ते आपण पण बघितलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही नाही सांगू शकत. शिंदेच्या शिवसेनेत जाणार. मी सांगितलं ना, कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे. दराडे यांच्या पराभवाचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कारण मतदारांना मागच्या 8 वर्षात त्यांनी पुढे उपलब्धता दिली नाही. कुठलाही विकास निधी त्यांनी त्या मतदारसंघात वास्तविक आमदारकीच्या माध्यमातून त्यांना किंवा जिल्हा परिषद सदस्यांना जो निधी देणं अपेक्षित होता असे एकही पत्र त्यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या टेन्युअरमध्ये न दिल्याने मतदारांची त्यांना पहिल्या दिवसापासून नापसंती होती आणि वरिष्ठांना हे लक्षात आलं होतं. पण एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांना हे लक्षात आल्याने कदाचित त्यांना माझ्यावर प्रेशर क्रिएट करावं लागला. मी त्यांच्या शब्दाला मान देऊन माझी प्रचार यंत्रणा थांबवली होती. पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली आणि या कार्यकर्त्यांचा विजय. भाजपची आणि शिवसेनेची सुद्धा खूप मतं फुटले त्याच्यामध्ये. नाही, आता ते मला सांगते नाही ना, पण मला लोकांनी माझ्या विश्वास टाकला त्याबद्दल मी या मतदारसंघातील सगळ्या मतदारांचा मी आभारी आहे. परिवार खूप ताकदीने तुमच्या मागे या तुम्हाला माहिती आहे आमच्या परिवारामध्ये मी तर लहाना भाऊ म्हणून कायम पडते काम केलेलं आहे. खरं तर ही जागा आज गणेश भाऊंना आमदारकी मिळाली असती. त्याच दिवशी बिनोडच झाली असती 4 जूनला. पण कदाचित महायुतीमध्ये जागा वाटपाचे सूत्र राखल्यामुळे हा विजय कदाचित गीते परिवारात येणारच होता आणि तो माझ्या रूपाने आले. अशा स्वरूपाचे पोस्टर व्हायरल होत आहे, काय भावना? 100% माझा बाप काढला तर म्हणून त्या ठिकाणी माझा फॉर्म कायम ठेवला होता आणि त्याचाच परिपाक आज माझ्या ठिकाणी काय नेमकी विजयाची कारण आहे? मी सांगितलं ना, मागच्या 6 वर्षात आणि नंतरच्या 2 वर्षाचा गॅप या कालावधीमध्ये लोकांना उपलब्धता दिली नाही, लोकांचे प्रश्न सोडवले नाही. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जे रिपीट लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते मतदार, त्यांनी पहिल्यापासूनच त्या उमेदवाराला नाकारलेलं होतं. त्यांनी वरिष्ठांना कळवलेलं पण होतं, पण वरिष्ठांनी कदाचित ते लक्षात नाही घेतल्यामुळे हा आजचा निकाल आपल्याला दिसतो. तुमच्या विजयामुळे गिरीश भाऊंना काही तसं ठरलेलं नाही. आता मी पहिल्यांदा घरी जाणार आहे म्हटलं. तुमच्या विजयामुळे गिरीश भाऊ यांच्यावर आहे का? गिरीश भाऊ त्यांनी तर शेवटच्या दिवसापर्यंत माझ्यावर प्रेशर ठेवलेलं होतं. आपल्याला माहित आहे का त्या दिवशी पण मी मतदानाच्या दिवशी मला या ठिकाणी येऊन बाईट द्यायला लावली होती. गणेश भाऊंनी आपल्याला बाईट दिली होती की मी तो स्वतः दिली नाही. मी माझा फक्त प्रचार थांबवला होता. मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नव्हतो. माझी पहिल्या दिवसापासून खूप भूमिका स्पष्ट होती. पण त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून गणेश भाऊंनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का कॅम्पच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी आमच्या वहिनी दीपाली गीते यांना त्यांनी बोलायला लावलं होतं की उमेदवाराला मतदान